संघर्षातून घडलेला नेव्ही जवान काळाच्या पडद्याआड. संघर्षातून घडलेला जवान कर्तव्य बजावत असताना विशाखापट्टणम येथे हृदयविकाराच्या झटक्याने शहीद झाला. त्याच्या मूळ गावी पत्नी, मुलगी, आईवडील, भाऊ व नातेवाईक यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चांदवड तालुक्यातील भूताने येथील जगन्नाथ वाळू महाले हे गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना 2 मुले असून मोठा मुलगा संदीप महाले हा 2012 साली इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला होता. लहानपणापासूनच जबाबदारीचे भान असलेला संदीप कुटुंबाचा आधारस्तंभ होता. कुटुंबात आईवडील, भाऊ, पत्नी अर्चना आणि लहान मुलगी अदिती असा त्यांचा प्रेमळ संसार होता. संदीपचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी झाले. त्यानंतर त्याने पिंपळगाव येथील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान एनसीसीच्या माध्यमातून त्याला देशसेवेची प्रेरणा मिळाली. तिरंग्याला सलामी देताना त्याच्या डोळ्यात देशसेवेचे स्वप्न होते. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही कठोर परिश्रम, शारीरिक कसोटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केले आणि 2012 साली इंडियन नेव्हीमध्ये भरती होऊन स्वप्न साकार केले. इंडियन नेव्हीमध्ये LT पदावर कार्यरत असताना 21 फेब्रुवारी 2026 रोजी विशाखापट्टणम येथे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी एकूण 14 वर्षे सेवा बजावली होती. 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:30 चांदवड तालुक्यातील भूताने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध मान्यवरांनी मानवंदना देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने हवेत 3 वेळा बंदुकीची सलामी देऊन जवानाला अंतिम निरोप दिला. त्यानंतर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.